एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 सुरू करतोय आपण आजपासून. का नाही, 5वा अध्याय संपला. 5व्या अध्यायामध्ये शेवटला जनक राजा म्हणजे मला 3 अध्यायापासून 3, 4 आणि 5 या 3 अध्यायामध्ये जनक राजा आणि नवनारायणचा संवाद चालला होता. का नाही, 2 अध्यायामध्ये 4 आणि 5 2 अध्यायामध्ये. आणि 5व्या अध्यायामध्ये शेवटला करभाजन मुनी आणि जनक राजांचा संवाद झाला. त्याच्यामध्ये जनक राजाने 4 युगामध्ये असणारे त्या भगवंतांचे भक्तीचा प्रकार विचारला होता. का नाही, भक्ती कशी करायची ते भक्तीचा प्रकार आपण पाहिला. आणि शेवटी कलियुगात त्यांनी सांगितलं नामसंकीर्तनाशिवाय दुसरी भक्ती नाही, ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, असं आपण या 5व्या अध्यायामध्ये पाहिलं. आज 6वा अध्याय सुरू करू. श्री गणेशाय नमः. ओम नमो जनार्दन. भावार्थे नमिता चरण. जना सहित मी पण नाहीच जाण सोय केले. श्री जनार्दन स्वामींनी प्रणव उच्चारापूर्वक नमस्कार असो असे तुमच्या चरणवंदन सद्भावपूर्वक केले असता तुम्ही माझा मीपणा स्वची जाणीव व जनांची जाणीव यांचा विलय करता. बघा काय केलं म्हणले जनार्दन स्वामी काय म्हणतात, प्रणव उच्चारपूर्वक नमस्कार असो. प्रणव उच्चारापूर्वक म्हणजे प्रणवाचा जो उच्चार आहे त्याला मी नमस्कार करतो म्हणले. तुमचे चरणवंदन सद्भावपूर्वक केले असता. बघा तुमच्या चरणाला सद्भावनेने जर वर्धन केलं तर तुम्ही माझा मीपणा म्हणजे काय करता, तुम्ही माझा मीपणा का नाही, मी म्हणजे मीपणा म्हणजे कोणता मीपणा, मी देह आहे का नाही, देहाचा असणारा मीपणा, मी देह आहे किंवा मी ब्रह्म आहे, ही दोन्ही मीपणा काय करता तुम्ही स्वची जाणीव आणि जनांची जाणीव यांचा विलय करता. बघा म्हणजे मी ब्रह्म आहे किंवा मी देह आहे आणि मी देह घालवते आणि ही जगत कोणीतरी वेगळं आहे, ही समाज कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी वेगळा आहे, हे दोघांची जाणीव ती घालून टाकतात, सगळं एकमेव करून टाकतात. काय सगळं एकच आहे. लिंग देहाचे मर्दन तेची जनाचे अर्दन या लागे नामे जनार्दन प्रकट जाण प्रसिद्धी. तुमचे अहंकारयुक्त जो कारंद्य त्यांचा विलय करणे. बघा सूक्ष्म अहंकारयुक्त जो कारंद्य आहे, सूक्ष्म अहंकारयुक्त कारंद्य म्हणजे कुठला कारंद्य, कोणता, अंतकरण का नाही, हा जो देह आहे त्याचा विलय करणे. आणि ते कसं सूक्ष्म रूपाने दिसतो का आपल्याला ते अंतकरण, सांगा बरं. सूक्ष्म देह काय फाडलं म्हणजे तुम्हाला ते अंतकरण सापडत नाही, सापडत. मग असं असणार तुम्ही म्हणजेच ते कुठे गेलं, असे जे तुम्ही असणारे कर्तेपणाचा भाव व कर्म यांचा निराश करता. म्हणजे कोण कर्तेपणाचा भाव म्हणजे करणारा नाही, मी करणारा आहे किंवा जे करतो ते कर्म यांचा तुम्ही निराश केला म्हणजे आता कर्म राहत नाही आणि करता त्या ठिकाणी राहत नाही. आणि जनार्दन स्वामी जनामध्ये मला पूर्ण सुखाने जीवन जगता येईल असे करता. बघा कसे करता तुम्ही, हे जनार्दन स्वामी तुम्ही ह्या जनामध्ये म्हणजे या समाजामध्ये मला पूर्ण सुखाने जीवन जगता येईल. आता सुखाने जीवन जगायचं म्हणजे कसं जगावं लागेल, स्वानंदानी, स्वरूपाच्या आनंदाने. मी तो परमात्मा आहे, मी ती ब्रह्म आहे या आनंदाने. सुखेचे तुझे नाम घेता घातो करेशी जीविता. जीव घेऊन तत्वता होशी सर्वथा कृपाळू. तुमचे नाम सहज जर घेतले तर तेवढ्याही पुण्याने तुम्ही माझे वेगळे जीव पण नष्ट करता. बघा तुमचंच काय घेतलं, सहज नाव घेतलं तर तेवढ्याने काय होईल म्हणले, माझे पुण्याईने तेवढ्याही पुण्याईने म्हणजे काय, तुमचं नामस्मरण केलं आणि जे नामस्मरण केलं ती पुण्याई जी तयार झाली त्या पुण्याईने माझे वेगळे जीव पण नष्ट करता. माझे वेगळे जीव पण नष्ट म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे, मी देहरूपी आहे असा जीव वेगळा भाव आहे का नाही, जिथं द्वैत आहे ते द्वैत तुम्ही घालवता. म्हणून तुम्ही माझा जीवाचा विलयच नेता अशी फार मोठी कृपाच माझ्यावर करता. काय करता म्हणजे जीव आपण म्हणतो ना, सद्गुरूला आपण जीव द्यायचा. जीव सद्गुरू काय मागतात, आपला जीव मागतात म्हणजे जीवपणा मागतात. आणि जीवपणा गेला म्हणजे शिल्लक काय राहतं, शिवस्वरूप राहतं का नाही, ती ब्रह्म मी आहे, ती ब्रह्म शिल्लक राहतं. म्हणून जीवपणा दिला पाहिजे. म्हणून तुझे नामाचे प्रबळ बळ माथा नुधवितो कलिकाळ. चारी मुक्ती केवळ होती निश्चळ नितदाशी. तुमच्या नामाचे बळ एवढे मोठे आहे की कली व मृत्यू या सर्व प्रकारचा दुष्टपणा पापे डोकेवर काढू शकत नाही. काय म्हणले, तुमच्या नामाचे बळ किती मोठे आहे म्हणले, एवढे मोठे. कली आणि मृत्यू, कली म्हणजे काय, कलियुगामधलं जो मृत्यू, हे सर्व प्रकार दृष्टीपणा पापे हे काय वर येऊ शकतच नाही, अजिबात काय येऊ शकत नाही. कारण नामसंकीर्तन चाललंय ना, ज्या ठिकाणी नाम चाललेलं आहे त्या गोष्टी येऊ शकत नाही. तुमचं द्वैत सुद्धा त्या ठिकाणी येत नाही, नामाच्या पुढे राहत नाही शिल्लक. म्हणून मग काय होतं, मग समीपता, सलोकता, स्वरूपता, जे सायुज्यता, याचे 4 मुक्ती येतात.
त्या भक्तांच्या दाशी बनतात. येते का लक्षात? हे सद्गुरूचं वर्णन आहे बरं का सगळं आता हे सुरुवातीचं. म्हणून नामे एवढे ढसाळ देणे, त्या तुझे स्वरूप कवन जाणे, सांगदोनी जाणणे नेनणे निवांत राहणे तत्वता. नुसत्या नामस्मरणाने जर तुम्ही एवढे भरपूर देता, बघा काय नुसतं तुमचं नामस्मरण केलं, काय केलं म्हणजे तुमच्या नामाचं स्मरण जर केलं का नाही, तुमच्या नामाचं चिंतन केलं, तर तुम्ही एवढे भरभरून देता. काय देतं भरभरून? मृत्यू राहत नाही, मीपणा राहत नाही, जीवपणा सगळं निघून जातो, आणि फक्त राहते काय सचित आनंद स्वरूप असं शिल्लक राहतंय. एवढं तुम्ही देताय कशाने? फक्त तुमच्या नामाचं स्मरण केल्यानंतर. मग तुमचे स्वरूप तर कोणाला कळणार नाही. कळतं कोणाला तुमचं स्वरूप काय ते? त्यांचं स्वरूप कळायचं म्हणल्यावर त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं लागेल, तेव्हा कळलं आपल्याला. मग त्यांच्यापेक्षा मोठं होता येईल का आपल्याला? का होता येणार नाही, कारण आपण त्यांचाच एक अंश आहे. समुद्रातला मासा समुद्राला जर पाहायचं म्हणलं काय करावं लागेल? त्याला समुद्रापेक्षा मोठं व्हावं लागेल, तेव्हा त्याला समुद्र कळेल. तसं त्या परमात्म्याला पाहायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? त्याच्यापेक्षा मोठं व्हावं लागेल का नाही? म्हणून तुमचं स्वरूप काय होत नाही, कुणाला कळणार. म्हणून तुमचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मी जाणतो व मी जाणत नाही या दोन्ही अवस्था ओळखणे स्वस्त शांत बसणेच होय. मग आता सांगा मला, मग ज्याने कोणी त्या परमात्म्याचं स्वरूप जाणलं असं किंवा स्वतःचं स्वरूप जाणलं असं, मग त्यांनी स्वरूप जाणलं, मग त्याची अनुभूती काय? मौन. काय त्याची अनुभूती? फक्त मौन. मौन म्हणजे काय? गप्प बसणे, काहीच न बोलणे. तिथे बोलणे शिल्लक राहत नाही का नाही? तिथं काय राहत नाही शिल्लक? बोलणे शिल्लक राहत नाही. म्हणजे काय? तिथं मी राहत नाही. मला कळतं, मी जाणतो, मी आता अनुभवलंय आणि मला अवस्था होती, मला त्याच्या गोष्टीचा अनुभव आलाय, हे काही शिल्लक राहत नाही. चित्र फक्त मौन म्हणजे जाण नाही त्याचं. म्हणजे काय? म्हणून तू वेदांत काय वेद गप बसले, ते वेद मौनावली का नाही? शेष गप बसला म्हणजे गप 100 मुखानी मी सांगतो म्हणणार, तो सुद्धा काय झाला? गप झाला. पुढे का गप झाला? कारण त्याला त्याने जाणलीच नाही ना, त्याचं वर्णन करू शकत नाही ना. जाणल्यानंतर त्या ठिकाणी बोलणंच नाही. मग कुणाला कळालाय? कुणालाच कळलं नाही ना वेद. नाही असं म्हणजे म्हणजे आडू लावलं होतं की देव श्रेष्ठ आहे, ब्राह्मण श्रेष्ठ नाही. त्यांना येत कळालेले. कुणाला? ब्राह्मणांना. बरं, म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि देव कमी आहे. देव जास्त आहे आणि ब्राह्मण कमी आहे. देव स्वर्गातले देव का? म्हणजे आपला भगवंत मोठा आहे आणि ब्राह्मण कमी येत. ब्राह्मण लोक कमी येत असं म्हणले होते का लोक? म्हणजे आडवं लावलं होतं. तर मग आता मी लय दिवस झालं विचारीने आता वेद निघाला तेव्हा म्हणजे की भगवंत जे आहेत ना कमी आहेत, पण ब्राह्मण नाही. भगवंत मोठे म्हणजे भगवंत जास्त येत, ब्राह्मण कमी येत ना. येतं तर निघतं की ब्राह्मण वरिष्ठ आहे. नाही तसं नाही. वेद कळणं आणि न कळणं बरं का. तुम्हाला सांगू, वेद आहे ना, वेद ब्रह्मदेवालाही कळला नाही. गुरुचरित्रमध्ये हा विषय आलेला आहे बघा. वेद म्हणले काय ब्रह्मदेवाला सुद्धा कळला नाही म्हणले. ज्या वेळेस जे 2 ब्राह्मण होते का, तुम्ही कथा ऐकलेली असेल, 2 ब्राह्मण होते का, त्यांनी काय केलं म्हणजे वेद मुखोद्गत झाले. म्हणजे काय? त्यांनी वेद पाठांतर करून दाखवले. कुणाला? मुसलमानाचा राजा होता आणि त्या राजांच्या पुढे राजाने बोलवलं, म्हणले तुमचं वेदांत सांगा म्हणजे कसा आहे. मग त्यांनी सांगितलं. मग सांगितल्यानंतर म्हणले आता ह्यांच्यापेक्षा तुम्हाला ह्यांना हरवणारे कोण आहे का? ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे वेद म्हणणारे कोण आहेत का? मग आता ज्याला खरं वेद म्हणजे ज्याला बऱ्यापैकी समजत होतं ते काय म्हणले? आपल्याला नाही म्हणून. का नाही म्हणले? कारण त्याला माहित होतं वेद कोणी पूर्णपणे जाणू शकत नाही आणि जो जाणायला गेला तो शिल्लक राहू शकत नाही. म्हणून त्यांनी काही केलं नाही, ते वेद ते पुढे गेलेच नाही परीक्षा द्यायला. मग त्यांनी काय केलं? त्या राजाने सांगितलं हे सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण आहेत, हे काय वेदांत पंडित आहेत म्हणले, त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. म्हणून त्यांनी त्याला भरपूर धन दिलं, त्याला तिचे पत्र दिलं काय तुम्ही सगळे विजय झाले म्हणून तुम्हाला कोणी हरू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं? परत बाकीच्या राज्यामध्ये परत त्यांनी सुरू केलं प्रवास. ब्राह्मणांचा संघ काय करायचं? वाद घालायचा. तुम्ही वेद सांगा मला, आम्ही तुम्हाला सांगतो. बघा, जे हरण ते हरण, आणि नसन तुम्हाला काही करायचं वाद घालायचा तर आम्हाला काय करायचं? विजयपत्र ते तुमचं देऊन टाका. म्हणून कोणी सांगितलं? ह्यांनी सांगितलं त्यांना ब्राह्मणाला. असं करता करता जे दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला ना गाणगापूरमध्ये, नृसिंह सरस्वती, त्यांच्या जे शिष्य आहेत, त्यांच्या शिष्याचं नाव मला आठवत नाही, त्यांच्या शिष्याकडे गेले. ते ब्राह्मण होते ना, दत्तगुरु ब्राह्मण होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हणले आमच्या बरोबर वाद घाला, तुम्ही चर्चा करा वेदांताची. म्हणले वेदांता बरोबर आम्ही कुणी चर्चा करू शकत, मी चर्चा करू शकत नाही. म्हणले का? कारण तो मला जाणू शकत नाही त्याला कोणी. ते पण ब्राह्मणच होते. कोण? म्हणजे हे 3 ब्राह्मणच होते.
त्यांची चर्चा चाललेली. हं. मग ते म्हणले पण तुमच्याबरोबर चर्चा करण्यासारखं एक माणूस आहे. मग ते म्हणले तुम्ही हरला म्हणून आम्हाला पत्र द्या. हं. नाही म्हणले तुमच्या बरोबर एक चर्चा करणारा एक माणूस आहे म्हणले. दत्त महाराज म्हणले त्यांचा अवतार नृसिंह सरस्वती म्हणून ते तुमच्याबरोबर चर्चा करतात. मग त्यांच्याकडे येऊन गेले. हं. त्यांच्याकडे येऊन गेल्यावर मग ते त्याला तशीच म्हणले आमच्याबरोबर चर्चा करा. मग ह्यांनी त्याला समजून सांगितलं अरे म्हणले वेद हा ब्रह्मदेवालाही कळला नाही. आता वेद कुठे आहे? 4 वेद कोणापाशी येतं? ब्रह्मदेवापाशी येतं. मग त्याच्या पैसे असतो नाही त्याला माहिती नाही 4 वेद कशी येते. त्याचं जे अथांग जे स्वरूप आहे ना त्या वेदांताचं ते ब्रह्मदेवालाही समजला नाही. मग तुम्हाला काय समजणार आहे तेव्हा? तुम्ही त्याच्या नादी लागू नका एवढं सोपं नाही म्हणले. ते नाही म्हणले मग नाही तर मग तुम्ही हरले म्हणून आम्हाला पत्र द्या. बरंच झालं त्यांनी भरपूर त्यांनी समजून सांगितलं नरसिंह सरस्वती भगवंतांनी त्यांना. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग शेवटी काय सांगितलं म्हणले हे बघा तुम्हाला चर्चाच करायची ना म्हणले चर्चा करायला लावतो म्हणले मी. पण जर तुम्ही हरले ना म्हणले तर तुमचं मात्र चांगलं होणार नाही म्हणून एकदा विचार करा. नाही म्हणले चर्चाच करा. मग त्यांनी एक शूद्र माणूस चालला होता शूद्राचा त्याला बोलून घेतलं दत्तगुरूंनी. म्हणले इकडे ये म्हणले. त्याला बोलून घेतलं. म्हणले तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं नाव. म्हणले कोण आहे? म्हणले मी शूद्र आहे. 7 रेषा वाढल्या खाली जमिनीवर आणि त्याला त्याच्या अंगावर त्याला स्नान घातलं. बाकीच्या ब्राह्मणाला सांगितलं त्याला काय करा स्नान घाला म्हणजे त्याच्या अंगावर पाणी होता. पाणी ओतलं त्याला भस्म लावला आणि म्हणले एक रेषा ओळण. त्यांनी लगेच सांगितलं मागल्या जन्मात मी आता म्हणले तू आता कोण आहे तू सांग. त्यांनी मागल्या जन्माचं सांगितलं मी आमका होतो मी असं करीत होतो. परत त्याला काय केलं परत पुढची रेषा ओळंगायला सांगितली. आता सांग तू कोण आहे? त्याने परत त्याच्या मागल्या जन्माचं सांगितलं मी आमका आहे म्हणून. परत एक रेषा ओळंगायला सांगितली 4थी. मग आता कोण आहे तू सांग. आता म्हणलं मी परत शूद्र आहे मी असं होतो मी रस्त्याने चाललो होतो तुम्ही मला बोलून घेतलं. परत आणखीन 5वी रेषा ओळंगायला सांगितली. परत सांगितलं कोण आहे तू आता सांग. परत त्याने मागला जन्म सांगितला आणखीन मागचा. परत त्यांनी 7वी असं करता करता 7 रेषेवर आणल्या. 7वी रेषेवर आणल्यावर त्याला विचारलं तू कोण आहे? म्हणला मी ब्राह्मणी. ब्राह्मणाला ऐका ना बरं का तू काय म्हणला मी ब्राह्मणी म्हणला. तू ब्राह्मणी तुला वेदांताचा अभ्यास करता येतो आहे का तुझा? म्हणला आहे मला. बरं का आहे. मग तू वेद सगळं जाणतो का? म्हणला मी सगळं जाणत नाही. मग तू हे ब्राह्मणी वेदावर चर्चा करायला आल्यात तू त्याच्याबरोबर चर्चा करशील का? ह्यांच्याबरोबर तू चर्चा कर. आता मला सांगा चर्चा करायची लांबच राहिले पण ज्या माणसांनी समोर डोळ्यासमोर एवढं बघितलंय ते थांबते काय तिथं? गा भरलेले ते थरथर कापायला लागले. त्याला ओळखत आहे तर तो आपल्यापेक्षा श्रेष्ठच मग मला सांगा मग दत्तगुरूंनी काय सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मदेवालाही सगळं वेद जाणत नाही तो त्यालाही सगळं माहिती नाही. तो सुद्धा त्यांचा एवढा दिव्य प्रकाश आहे त्या वेदांताचा त्याचं एवढं ज्ञान आहे हे आपल्यासारखे जाणू शकत नाही. मग त्याला 4 मुख असताना ब्रह्मदेवाला किती मुख होते? 4 मुख असताना त्याला तो जाणू शकत नाही. आपण सामान्य माणूस जाणू शकतो का सांगा बरं वेदांताला? मग अशी वेद येतं आले का लक्षात? म्हणून नुसत्या नामस्मरणाने जर तुम्ही एवढे भरपूर देता तुमचे स्वरूप तर कोणाला कळणार आहे? म्हणून तुमचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मी जाणतो मी न जाणत नाही ह्या दोन्ही अवस्थावरून स्वस्त शांत बसणेच होईल. म्हणजे काय करणं? तिथं गपच बस नाही तिथं बोलणंच नाही बंदच होते ना बोलणं. हाच विषय कुठे झाला होता आपला मागच्या अध्यायामध्ये झाला होता. जनक राजाने प्रश्न विचारला होता ना मला वाटतं काय त्यांचं नाव बघा त्या नारायणांचं नारायण जे होते ना द्रुमिल नारायणला प्रश्न विचारला होता की ज्या साधू कुणाला म्हणायचं नाही परिपक्व अवस्था म्हणजे काय कशाला समजायचं म्हणले? साधू म्हणजे ज्यांनी ब्रह्म जाणलंय ना ज्याला ब्रह्म अनुभवायला आलंय त्याची स्थिती काय म्हणले? त्याची स्थिती म्हणजे मौन आहे म्हणले. मग तिथं बोललेच नाही म्हणले. काय तिथं काय नाही बोललेच नाही. असंच एकदा पुराणामध्ये काय झालं होतं एका साधूला एक राजा विचारायला आला होता. म्हणजे काय मला म्हणले ब्रह्मज्ञान सांगा म्हणले मला ब्रह्माबद्दल सांगा. तो राजा काय म्हणला मला ब्रह्माबद्दल सांगा. मग हा सांगा म्हणले ठीक आहे म्हणले आणि हे गप्पच बसले काही बोललेच नाही. तर 1 तास बसला 2 तास बसला तरी काय बोला ना त्याला वाटलं काय त्याला काहीतरी समाधीमध्ये लागले असेल किंवा काय झालं असेल म्हणून ते आपलं उठून गेला. तो राजा परत दुसरा विषय आला. परत म्हणला मला ब्रह्माबद्दल सांगा. ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूप म्हणजे काय त्याच्याबद्दल मला सांगा. तसं म्हणल्यावर परत एक गप बसले काही बोललेच नाही. तिसऱ्या वेळेस आला परत तसंच. परत हा गेला राजा गेला माघारी आणि 5व्या वेळेस मला विचार करू आला म्हणलं हे काय भानगड आपण मी त्याला विचारलं की तू गप्पच बसतोय म्हणून आज मला सुट्टी द्यायची ना आज विचारायचं त्यांना नेमकं काय मला सांगा मला सांगायचं का नाही सांगायचं तुम्हाला नेमकं मला हे सांगा तुम्ही का सांगत नाही मला म्हणून मी विचारल्यावर. आणि मग ही गेल्यावर ही परत त्यांनी विचारलं ती परत गप बसले. मग त्यांनी विचारलं तुम्ही मला असं काय सांगत नाही तुम्ही मुद्दाम करता का? मी राजा आहे म्हणले तुम्हाला मी दंग देईल. ते म्हणले अरे तुला आतापर्यंत तू माझ्याकडे 5 वेळा आला तुला 5ही वेळेस मी तेच सांगतो की तू विचारलं ब्रह्म म्हणजे काय सांगा मला. मग ते ब्रह्म म्हणजे काय तेच तुला मी सांगतोय काय की त्या ठिकाणी बोललेच नाही म्हणजे काय त्या ठिकाणी मौन आहे मौन.
म्हणून काय झाले, म्हणून वेद काय झाले मौनावले होते, म्हणून शेषही काय बोला होता मौनावला होता, गप बसला. म्हणजे त्याच्याबद्दल सांगताच येत नाही. काय वेद काय म्हणले नीती म्हणून गप बसले, म्हणजे काही सांगू शकत नाही, शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही? आपण याच्या आधी बरेच वेळ उदाहरणं बघितली. आईच्या पोट्यातल्या गर्भाला असं सांगितलं तुझं आईचं स्वरूप कसं आहे, सांगता येईल की त्याला? का सांगता येत नाही? कारण त्याला गर्भामध्ये येते. आईला जपायचं म्हणलं तुला आईच्या गर्भातून बाहेर येऊन त्याला मोठं होऊन आईला पाहावं लागेल, मग सांगता येईल का नाही? पाण्यातल्या मासेला जर विचारलं समुद्र केवढा आहे सांग बरं, सांगता येईल का त्याला? का सांगता येणार नाही? कारण तू त्याच्यामध्ये आहे ना, आणि अथांग असणारा समुद्र आहे, तेव्हा त्याला सांगता येईल. मग मला सांगा, मग ब्रह्म जर अख्खं विश्वंभर आहे, ब्रह्म म्हणजे काय? अख्खं व्यापक आहे, ते सोडून दुसरं काहीच नाही. मग मला सांगा त्याला जर जाण्याचं म्हणलं काय व्हावं लागेल आपल्याला? त्याच्यापेक्षा मोठं होता येईल का आपल्याला? कारण आपण त्याच्यावरती त्याच्यापेक्षा कसं मोठं होईल सांगा बरं आपल्याला? म्हणून त्याच्याबद्दल बोलले, म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणलंय. त्या ठिकाणी काहीच बोलले नाही असं पण नाही, आणि आहे आणि सांगता येतं असं पण नाही, म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणलंय. मला पण कळलेलं नाही. कारण मला सांगा ज्याला कळतंय ना त्या ठिकाणी तू बोलू शकत नाही. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो ऐका. सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडली बरं का. आता विहिरीमध्ये पडली म्हणून काय झालं, सगळा आरुडला म्हणजे अंगठी पडली, अंगठी काढून कोणी मग एक जण गेला अंगठी काढायला सोन्याची कुठून, विहिरीतली. आता विहिरीत त्याने बुडी मारली पाण्यामध्ये, तळाला गेला, त्याला अंगठी सापडली. आता त्याला आनंद झाला अंगठी सापडली म्हणून. आता त्याला सांगायचंय अंगठी सापडली, त्याला लगेच सांगता येईल का? बरोबर आहे का नाही? ज्यांनी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतलाय आणि त्याला जर विचारलं तू सांग, त्याला सांगता येईल का? मग त्याला त्या ठिकाणून त्याला खाली यावं लागेल थोडंसं. म्हणजे काय करावं लागेल त्याला? कल्पित द्वैत करावं लागेल त्याला. बरोबर आहे का नाही? मला सांगा आपलं जे डोळे येतं, डोळ्याने डोळा पाहायचा, इंग पाहायला, मग पाहू शकत नाही का? मग तसंच आहे की ते आपलं स्वरूप आपण जे आपलं ब्रह्मस्वरूप आहे आपण जाणू शकत नाही, दिसत नाही. पण पाहायचं म्हणलं काय करावं लागतं आपल्याला? आरशाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजेच जे असणारे जीव आहे ती शिव आहे बरं का. जे असणारे जे शिवस्वरूप आहे आपलं, ते शिवस्वरूप आपलं कसं आहे, आत्मस्वरूप असणारे कुठे आहे? तेच अंतरंगाच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी काय झालं, जीव रूपाने जे काय झालं प्रतिबिंबित पडले, त्याचं काय तयार झालंय, प्रतिबिंब तयार झालंय. आणि प्रतिबिंब तयार झाल्यामुळे काय झालं, तो असणारा जीव आहे तो शिव म्हणजे त्या स्वरूपाला काय म्हणायला लागला, मी जीव म्हणायला लागलो. बरोबर आहे का नाही? जर त्याला पाहायचं म्हणलं तर जे असणारे जे अंतःकरण आहे ते आपल्याला शुद्ध करावं लागेल. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये आपल्याला असणारे जे शिवरूप आहे आपलं जे आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये पडतं. आणि ते पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ते मी आहे हे आपल्याला क्लिअर मध्ये दिसतं. कशाने दिसतं ते? म्हणजे नाही पण पाहिलं कशामध्ये? आपण ती अंतःकरण रूपी आरशामध्ये पाहिलं. म्हणजे काय केलं, आपल्या स्वरूपासाठी आपल्याला अंतःकरणाचा आरसा तयार करावा लागला. म्हणजे वेगळं काहीतरी तयार करावं लागलं. म्हणजे काय करावं लागलं, थोडंसं त्याला दुसरं करावं लागलं आणि त्याच्यामध्ये पाहता आलं. असं पाहायचं म्हणजे पाहू शकत नाही, असं असणार ते ब्रह्म आहे. असू दे मला ना विचारायचंय म्हणलं, आता मी विचारीन. बरोबर, पुरांची निवांत आपण चर्चा करायची. मग तुझा स्तुतिवादू करणे तव परतली श्रुती पुराणे, ते तर माझे अखी अरिख बोलणे कोठे कोणे सारावे. म्हणून तुमचे वाचने स्तुती करण्याचा प्रयत्न करावा म्हटले तर तसे करता येत नाही. बघा ऐका ना तुम्ही, आता काय सांगितलंय म्हणजे कुणाची? साधूची बरं का. साधू चाललंय, ब्रह्म तर रामच राहिले. मग त्या साधूचं जर वाचनी स्तुती करायची म्हणलं तर करता येते का? नाही करता येत. शब्द सांगू शकत नाही साधू स्वरूप. सांगता येईल का? नाही सांगता येईल. का सांगू शकत नाही? कारण ती ब्रह्म आणि ती साधू वेगळा नाहीच आहे का नाही, ती एकच आहे. म्हणून शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सांगितलं, म्हणले शब्दात वर्णन करू शकत नाही म्हणले, पण तरी पण म्हणले मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एवढं होईल. म्हणजे काय, शब्दामध्ये वर्णन केल्यानंतर त्याला काय थोडंसं कमीपणा येईल. म्हणले त्याला काही, त्याला जर कमजोरपणा येईल, कमीपणा येईल. म्हणजे ज्याचं जे खरं स्वरूप आहे ना त्या स्वरूपात थोडीशी काही त्याला कमतरता येईल. म्हणजे जे जसं आहे ना तसं शब्द सांगू शकत नाही, पण सांगण्याचा प्रयत्न करणार. मग करायचंच नाही का सांगण्याचा प्रयत्न? मग करायचा. मग हे काय असं बोला बोली नुसतं एकाने एकमेकाला सांगायचं, ह्याने दुसऱ्याला सांगायचं आणि त्याने दुसऱ्याला सांगायचं. पण अनुभव ज्याने घ्यायचा, कुणी घ्यायचा? ज्याने अंतःकरण शुद्ध केलंय ना, त्या शुद्ध झालेल्या अंतःकरण मध्ये त्याला त्याचं आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. ते त्याचं पान आहे. आणि पाहिल्यानंतर ते दोन्ही एक होऊन जातं, परत वेगळं राहत नाही. एक झालं की तिथं मौन होतं. काय होतं? परावाणी कुंठित होती, परावाणीला लोक होती, लोक परावाणी. परावाणी लोक झाले की तुमच्या वरच्या बाकीचे तिन्ही वाणे लगेच बंद पडतात, बोलू शकत नाही तिथं. बुद्धी गप होऊन ती
बुद्धी काय होती, स्वतःला विसरून जाते, मन चित्त सगळं काय होतं, उन्मन होऊन जातं मन, शिल्लक राहत नाही खाली काय, असं त्याला पाहणं आहे. सांगा बरं मग आता कोण तिथं गेलं, कोण सांगणं बरं ते असं आहे मी पाहिले, असं कोण सांगा तिथं, नाही ना सांगू शकत कोणी. म्हणून तुमची वाचने स्तुती करायचा प्रयत्न करावं म्हटले तर ते करता येत नाही, म्हणून वेद आणि पुराणे नीती म्हणून मागे फिरले आहेत, आणि ते माझे अर्श म्हणजे असंस्कृत बोलणे, कुणी अर्श बोलणे म्हणजे कसं अडाण्याचं बोलणं. जर वेदाला सांगता आलं नाही, शास्त्राला सांगता आलं नाही, पुराणाला सांगता आलं नाही, शेषाला सांगता आलं नाही, मग मी असणारा अडाणी गावंढळ मी कसं काय बोलू, मला कसं वर्णन करता येईल शब्दामध्ये त्याचं, असं एकनाथ महाराज म्हणते बरं का. एकनाथ महाराज चाललंय बोलणे. मग अर्थात तुमची स्तुती करणे मला शक्य नाही, म्हणून काय थोडक्यात तुमची मी स्तुती करू शकत नाही. आता ह्यांचं खरं म्हणायचं का बाकीच्यांचं खरं म्हणायचं, हे साधू संतांनी जे लिहिलंय ठेवलंय, एकनाथ भागवतामध्ये असेल, गाथ्यामध्ये असेल, ज्ञानेश्वरीमध्ये असेल, तेच खरं म्हणावं लागेल ना आपल्याला. बरं, मग आता ह्यांनी सांगितलंय तुमच्या ठिकाणी बोललेच नाही, म्हणजे बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही, मग काय ऐका पुढं. तुझा स्तुतिवाद होते मौन, तुझा कळवळा ते कीर्तन, काही न करणे अनुसंधान, साचार जाण श्रीकृष्ण. म्हणून मौन हेच तुमची स्तुती करणे होय. बघा, मौन म्हणजे काय, हेच तुमची स्तुती करणे. मौन राणे म्हणजेच तुमच्याबद्दल बोलणे. मौन राणे, आम्ही तुम्हाला सांगू का, संगीताताई होते ना आपल्या, त्यांच्याकडे जायचो आम्ही, आणि त्यांच्याकडे गेलं त्यांच्या पुढे जाऊन बसलं ना की ते बोललं, त्या बोलत नव्हते ना आम्ही बोलत नव्हतो, पण समाधान व्हायचं. मग समाधान न बोलता संभाषण चालायचं थोडक्यात, काय नाही. कुठलं संभाषण होतं, समाधानाचं, आनंदाचं. म्हणजे काय बोललेच नाही ना, विषय बोललेच नाही ना, त्या ठिकाणी बोलूच शकत नाही. म्हणजे मौन राहणे हेच काय, हीच त्याचं स्तुती करणं आहे, खरं स्तुती करणं बरं का मौन राहणं. बघा, म्हणजे तुमच्या भीतीची तळमळ म्हणजे तुमची गुणकीर्तन होय. बघा, तुमची भीतीची तळमळ, कुणाच्या साधूच्या भीतीची तळमळ लागणं, त्याला काय म्हणत, तळमळ लागणं म्हणजे काय, जैसा जीवा काय, जीवा वेगळा मासोळी तैसा तुका तळमळ म्हणली. जसा पाण्याच्या बाहेर मासा टाकला म्हणजे ताडफाड करतो म्हणले, तशा ज्या जीवाला तळमळ लागली साधूच्या भीतीची ना, तीच म्हणले काय, तुमचं गुणकीर्तन आहे म्हणले. ती तळमळ काय, गुणकीर्तन आहे. आणि काहीच न करणे हे श्रीकृष्ण तुमचे अनुसंधान होय. काहीच न करणं म्हणजे आता गपच राहणं नसतं, ते तुमचं अनुसंधान आहे. आलं लक्षात, अनुसंधान म्हणजे काय, काहीच न करणं म्हणजे काय करणं, काहीच करणं नाही म्हणजे काय तिथं. बरं, काहीच न करता आपण राहू शकतो का, अहो चिंतनाला बसलं तरी आपलं मन कुठं पळतं, मग काहीच न केल्याशिवाय आपण राहू शकतो का. म्हणजे काहीच न करणं म्हणजे कसं आहे, एकदम स्तब्ध होऊन जाणं म्हणजे तुमचं काय, ते अनुसंधानी. यशाही अर्धे तुझे ठाई, आचा ठाव उठली पाही, तेची आरती चित्त देई, कृपा निर्वाही गुरुराया, अशा ही तुझ्याविषयी अमर्याद ओढ मला लागली आहे. बघा, असं असतानाही तू कसा आहे, तू असा आहे, कळत नाही, जाणता येत नाही, समजत नाही, का नाही, जाणीव नेणीव भगवंता नाही, हरि उच्चाराने पाही मोक्ष सदा. बघा, त्याला जाणता येत नाही, त्याला नेणता येत नाही, पण हरि उच्चाराने मोक्ष मात्र नक्की मिळतो. सदा मोक्ष आहे तुमच्या पुढे उभाच येतो, का नाही, असा तू असणार आहे. म्हणून तुझ्याविषयी अमर्याद ओढ मला लागली आहे. काय लागली, मर्यादा म्हणजे मर्यादाच नाही, एवढी ओढ लागली मला. आता ही एकनाथ महाराज आहेत ना, यांच्या अंतःकरणाची तशा काय असं बरं ह्या वेळेस सांगा बरं मला तुम्ही. तुम्हाला कन्या सासुराशी जाय, मागे परतुनी पाय, तैशी झाली माझ्या जीवा, भेटी कधी देशी केशवा, कशी तैशी झाली माझ्या जीवा. तसं आपल्या जीवाला होतंय का, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, याला म्हणायचं ओढे. अंतकरणाचे छेद असे तुकडे झाले होते, हृदय ना अंतकरण आहे ना, त्या अंतकरणाचे तुकडे होत्या, तुकडे असे चिंध्या झाल्यासारखे होते त्या अंतकरणाच्या. का, भेट होत नाही, मग असा नुसता तळमळतोय, तो ताडफडतोय आता ते भेटीसाठी. एकनाथ महाराज, नामदेव महाराज सांगतात, आसू वे दाटेली उभारोनी भाई, नामा वाट पाहे रात्रून दिवस, भेटेशी के दवा माझे या जीव लागा, चित्त पांडुरंगी झुरताशी. झुरते म्हणले माझे चित्त दिवसाची भगवंता, कधी भेट देतो मला तू. हा डोळ्यातून खळा धारा बातात, हात वर केले त्यांनी, आणि भगवंता आता विठ्ठला मला भेट दे म्हणून अशी त्याला काय लागली, तळमळ लागलेली. अशी तळमळ आपल्याला लागते का सांगा बरं. अशी तळमळ लागल्यानंतर म्हणले, अशी तळमळ मला लागली नाही महाराज सांगतात म्हणले. कशाची, गुरुरायाच्या बेकीची. कोणाच्या बेकीची, सद्गुरूंच्या बेकीची तळमळ मला लागली म्हणली अशी. पुढच्या आणखी अजून एक श्लोक अभंग आहे बघा त्यांचा, येई वो विठाबाई माऊली तू ये, विलंब का वाया लावी येला कृपाळे, विठाबाई विश्वंभर बबछेदके, कुठे गुंतली शिमाय विश्वव्यापके, न करी आता आळस हवेरू, होवाया प्रकटे कायचा दुरी अंतरू. काय या चिंतनमय सांगा बरे अभंगमध्ये चिंतन, तळमळे भीतीची तळमळे.
मग आता विश्वव्यापक म्हणले त्यांना काही ज्ञान नव्हतं का परमात्मा व्यापक आहे म्हणून सगळा? हा, कुठे गुंतलेशी ग माय विश्वव्यापक आहे का नाही? आई का नाही, हे परमात्मा रूपी आई मला भेग देतो, आता मला भेग तू. ही काय, ही तळमळ लागलेली, ही ओढ लागलेली त्यांची विकीची का नाही. आणि त्यावेळी त्यांच्या अंतःकरणाचे तसे असे की त्या अंतःकरणाचे अशा चिंधाड्या होत्या, चिंधाड्या तुकडे तुकडे होत्या जणू काय. असं वक्ते आता आता राहत नाही. ती एक अशा अवस्था जी होती ना, जी तुम्हाला सांगू का, ही अवस्था गवळणींची होती बघा. त्याला भान नव्हतं राहत, त्यांना आहे ना चेन पण लागत राहत नव्हती, एखाद्या स्थिर बसत नव्हत्या त्या अजिबात. का, कुठं असेल बरं, इथं असेल का तो, कुठं असेल कृष्ण तिथं असेल का, म्हणून तिथं पाहायला जायचं. राधा ज्यावेळेस होती ना, ज्यावेळेस उद्धव गेला होता कुठं ह्याच्यामध्ये म्हणजे गवळणीकडे परत, बरोबर का, कुठे गेला होता उद्धव, गवळणीकडे गेला होता. त्यावेळेस राधाकडे गेला, म्हणजे आपण आता जास्त खोलवर जात नाही पण राधा मातेकडे गेल्यानंतर त्यांना सांगायला लागला, हे ब्रह्मज्ञानाने असं होतं तसं होतं, आणि तुम्ही काय हे जे असं नादी लागलात हे सोडून दे सगळं, याने तुमचं कल्याण होणार नाही, तुम्ही कमाकम दुःख करीत बसलात. त्यावेळेस तिने काय सांगितलं, हे दुःख नाही म्हणले, दुःख नाही, ह्यो आनंद आहे म्हणले, विरहाचा आनंद आहे म्हणले. हा काय विरह, त्यासाठी झुरणं, त्याच्यासाठी तडफडणं, हा विरहाचा आनंद आहे म्हणले. हा तुझ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणले. काय तू निनाल घेऊन बसलाय? हे कोणी सांगितलं? राधाने सांगितलं उद्धवाला. नाही. आणि मग म्हणले, मग तू भगवंत कुठं नाही माझ्यापाशी पण आहे म्हणले, आता इथे कोण म्हणतंय, राधा म्हणते. आणि तिथं लगेच प्रकाश झाला त्यांच्यापाशी, तिच्यापाशी प्रकाश झाला. हा त्याला चापून बघतोय, त्याच्या पाया पडतोय आणि म्हणले, कृष्ण तू असा? म्हणले, मी असाच म्हणले, बघ ना मला नाही, मी क्षणभर यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही म्हणला. कोण म्हणलं भगवंत? मला क्षणभर मी यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्यांनी मला चित्तात पकडलेले. पुढे पकडले, चित्तात पकडले, आणि झाला गायब झाला की परत काय लगेच ती राधा म्हणली, बघ नाही असंच करतो. आता आला आणि गेला, निघून गेला. लावली ना आमच्या अंतःकरणाला काय त्यांनी ओढ लावली का नाही? आता कुठं कुठे भेटू म्हणले मी त्याला, कुठं पाहू मी त्याला शोधू, कुठं शोधू म्हणले. मग म्हणले, मी विलीला जाऊन विचारते. म्हणून विली म्हणजे कोण? वेलाला जाऊन विचारायला लागली गेली राधा. म्हणजे सांग ना माझा कृष्ण बघितला का? हा, भुंगेला विचारते, अरे भुंग्या सांग ना माझा कृष्ण बघितला का? जसं तू म्हणजे एका फुलाचा मकरंद घेतो, दुसऱ्या फुला जाऊन बसतो, तिसऱ्या फुलाचा मकरंद घेतो, चौथ्या जाऊन बसतो, आणि ज्यावेळेस पुढच्या फुला जाऊन बसतो ना, त्यावेळेस मागल्या फुलावर आपण बसलो होतो आणि त्याचा मकरंद घेतला होता, तो विसरून जातो. तसं तुझ्यासारखा आमचा कृष्ण आहे म्हणले. त्याला पण अनेक असा लोभी म्हणले, तो काय अनेक म्हणजे गोपिकांचा मकरंद सेवनाचा. म्हणजे काय करतो, तो तिला पिढा देतो म्हणजे अंतःकरणामध्ये, ओढ लावून देतो, प्रेम भाव तयार करतो, आणि काय करतो, निघून जातो. हा, तशी म्हणजे त्यांनी आम्हाला काही लावलेली पिढा दिलेली. मग ही कुठला भाव होता? विरहभाव होता गोपिकांचा. कोणता होता? विरहभाव. हा, म्हणजेच काय सांगायचंय, अशी तुझ्याविषयी अमर्याद ओढ मला लागली आहे. कोण सांगतंय? एकनाथ महाराज सांगतात. कुणासाठी? त्या सद्गुरू राहायला भेटण्याची. कुणाला भेटण्याची? सद्गुरू राहायला भेटण्याची. बरं, तर सद्गुरू काय त्यांच्यापेक्षा वेगळे होते का? ते म्हणजे सद्गुरू होते का नाही? ज्ञानाने जर पाहिलं तर मग ओढ कुणाची लागली भेटण्याची? मग हे गुरु राया, माझे स्तवनाकडे कृपाळूपणे लक्ष देऊन अर्थाकडे अवधान द्यावे म्हणून मी प्रार्थना करतो. काय मी जे सांगतोय तुम्हाला, म्हणून हे गुरु मी जे स्तवन केलंय तुमचं, काय आता हे सद्गुरु स्तवन चाललंय ना, मग हे तुमचं मी स्तवन करतोय, म्हणून तुम्ही काय माझ्यावरती कृपा करा. आणि मी नेमकं काय बोलतोय ना, मला नेमकं काय म्हणायचंय ते अर्थाकडे लक्ष द्या, तुम्ही ध्यान देऊन ऐका, माझी प्रार्थना ऐका तुम्ही. खद्योत प्रकाशो पाहे चांदा, मशक गरुडाशी घे खांदा, तैसा मी एकादश स्कंदा, मूर्खन सुद्धा टिकारते. काजव्याने चंद्राला प्रकाश देऊ जावे, किंवा डासाने गरुडाला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करावा, तसा मूर्खपणे मी भगवंतांच्या 11व्या स्कंदावर टीका वार्ता करण्यास प्रवृत्त झालो आहे. बघा ना, म्हणले कसं, काजव्याने चंद्राला काय करावा? प्रकाश द्यावा. कुणी? काजव्याने कुणाला प्रकाश द्यावा? चंद्राला. शक्य आहे का हे? नाही शक्य का नाही? तसं म्हणले, किंवा डासाने म्हणले गरुडाला खांद्यावर घेऊन काय करावा? त्याला आकाशामध्ये फिरवावा. शक्य का हे? नाही. असा मूर्खपणा म्हणले मी भागवताच्या 11व्या स्कंदावर टीका करू. असा असणार मी मूर्ख. हे एक ना ती भागवत आहे ना, ते श्रीमद भागवत आहे ना, त्या श्रीमद भागवताचा 11वा जो स्कंद आहे त्याच्यावरती मी टीका करायला घेतली. एवढा मूर्ख आहे म्हणले मी. का? अर्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे म्हणले, असं मी मूर्ख आहे. मग याची विषय गुरुनाथा कृपा करावी सर्वथा, ग्रंथ रचना ग्रंथार्था सार्थकता करावी. मग तरी हे गुरुवर्य माझ्यावर यासाठी पूर्ण कृपा करावी. काय करा? माझ्यावरती तुम्ही पूर्ण कृपा करा, आणि या ग्रंथाची रचना करताना मला ग्रंथातील मूळ संस्कृत शब्दाचा योग्य अर्थ उमजेल असा आशीर्वाद द्या. काय करा?
आता ही ग्रंथ कोण करून घेताय? तुम्हीच करून घेताय, निमित्त मला केलंय. पण तरी पण करत असताना माझ्या एवढी कृपा करा, जो संस्कृत असणारा ग्रंथ आहे, ह्या संस्कृत ग्रंथाचा जो मूळ शब्द आहे, त्या शब्दाचा नेमका अर्थ काय का नाही, ते अर्थ माझ्याकडून नेमका त्याला जोच अर्थ, जो त्याचा खरा अर्थ असेल ना, तोच अर्थ या माझ्या मुखातून निघावा, असा मला तुम्ही आशीर्वाद द्या. ऐशी विनवणी एकता, कृपा पद्म करू ठेविला माथा, तव उद्युतकार झाला ग्रंथा, यथार्थता निज दीपे. ही विनंती ऐकून गुरुरायांनी माझ्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. बघा, अशी विनंती ऐकली कुणी? सद्गुरूंनी. आणि माझ्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला. काय? भिवू नको म्हणले. अरे बरोबर चाललंय सगळं का नाही. त्यावेळी आत्मज्योतीच्या प्रकाशात ग्रंथांचा अर्थ मला समजू लागला. बघा, म्हणजे त्यांनी कृपा केले म्हणून ह्या ग्रंथाचा अर्थ समजू लागला. अन्यथा माझी तेवढं सामर्थ्य नव्हतं ग्रंथाचा अर्थ समजून देण्याचे, हे त्यांना सांगायचे. म्हणजे कुणाच्या कृपेमुळे होतंय? सद्गुरूच्या कृपेमुळे होतंय. मग सद्गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांना ओढ लागली त्यांची बेकीची, माझ्यावरती कृपा करा, या. आता बेकल्याशिवाय तर कृपा करू शकत नाहीत ना ते, बरोबर का नाही. म्हणून आधी ओढ लागली त्यांना बेकीची, आणि त्या ओढीने त्यांनी विनंती केली, काय करा, माझ्यावरती कृपा करा आता. आणि हा जो ग्रंथ चाललाय, ह्या ग्रंथांचा अर्थ माझ्याकडून यथामती, म्हणजे जसं आहे ना तसंच काय करून घ्या तुम्ही, बोलून घ्या. नवल कृपेची करणी, अर्थ चिंतामणीची खाणी, उघडली ततशनी पदार्थ श्रेणी कवी मुद्रा. मग हे गुरुराज, तुमची कृपा आश्चर्यकारक आहे. कशी तुमची कृपा? आश्चर्यकारक. आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्य असणारी, असं वाटतं आपल्याला. असं होऊ शकतं? कसं काय असं झालं? हे आश्चर्याचं बोलणं झालं ना. अशा आश्चर्यकारक आहे. म्हणजे तिने अर्थरूपी चिंतामणीचं खाणच उघडली. तिने काय केलं? अर्थरूपी चिंतामणी ना, कुणी? सद्गुरूच्या कृपेने काय केलं? अर्थरूपी जो चिंतामणी, त्याचे खाण उघडलेला. सांगा बरं, चिंतामणी. चिंतामणी म्हणजे काय? चिंता नष्ट करणारा. आणि अर्थ कोणता? त्याच्या शास्त्राचा अर्थ नाही, ग्रंथाचा अर्थ आहे. त्याची चिंताच त्यांनी घालून टाकली. अशी मनीच तयार केला त्यांनी आता. म्हणजे कैशाचा मणी? कृपेचा मणी. मग पुढं सांगा काय म्हणतात बघा. मग लेता सिद्ध अलंकारा, कवन साकडे लेनहारा, ताला राखता खांबसूत्रा, लेपाच्या करा प्रयास काय. मग ज्यांना शब्दाचा अर्थ समजतो अशा तज्ञ विद्वानांना ते सिद्ध अलंकार अंगावर घालण्यात काय कष्ट पडणार? सांगा ना मला. ज्याला शब्दाचा अर्थ कळतो अशांनी, असे जे तज्ञ येतं, जे विद्वान येतं, की ज्यांना संस्कृतही कळतंय, मग अशाने हे जे अलंकार असणार आहे, आता त्या संस्कृतवरती हा अलंकार तयार झालाय ना, कुठला? प्राकृताचा. मग हा प्राकृत असणारा ग्रंथ ते त्यांनी अंगावर घालण्यात काय त्यांना अडचण आहे? सांगा बरं. काय कष्ट आहे? त्रास करायचा काय? म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचंय, की जरी हा संस्कृत ग्रंथ असेल आणि संस्कृत ग्रंथाचं मी काय केलं? प्राकृत केलाय. मग प्राकृत जर केला, शेवटी संस्कृत मध्ये ग्रंथाला शब्दाला तेच सांगायचंय, आणि जे प्राकृत केलं त्यांनाही तेच सांगायचंय. म्हणजे विद्वान येतं त्यांना पण काय हरकत याचा अभ्यास करायला, किंवा याला कमी लेखायला? त्यांनी तरी ह्याला कमी का लेखावा का नाही? किंवा कळसूत्री भावलेला जसं सूत्रधाराने ताल धरायला लावला, तर तिच्या चिंत्याच्या हातांना कसला त्रास होणार आहे का नाही? किंवा दुसरं त्यांनी दृष्टांत दिला, कळसूत्री जी भावली तिला जर सूत्रधाराने, म्हणजे सूत्रधार म्हणजे कोण? जो तिला चालवणार आहे का नाही, त्यांनी जर तिला ताल धरायला लावला, तर तिच्या चिंतेला काय त्रास होणार आहे का? काहीच होणार नाही ना. कारण चाले हे शरीर कोणाच्यासाठी? कोण चालवतो त्याला? कोण बोलावतोय? तसं म्हणून बापाची पक्वानी घेऊन बाळ घाले बापाचे वदनी, त्याने साचची तो संतोषिनी होई म्हणे सुखाचा. किंवा आणखी एक दृष्टांत त्यांनी दिलाय, म्हणजे पिताच्याच ताट्यातल्या वडील जेवायला बसलेले इथं, आणि बाळ जवळ आलं त्यांच्या ताकीत जेवायला बसलंय, आणि त्यांच्याच ताट्यातलं अन्नाचा घास मुलाने काय केला? पित्याला भरवला. म्हणजे हे पित्याने काय केलंय का नाही? या पित्याने ती ज्वारी पिकवली का नाही, ती पेरणी केली, तिला लहानाची मोठी केली, तिचं काय असेल ते सगळं त्याचं तणाचा नाश केला का नाही, तिला खत पाणी सगळं दिलं, पुढे काढणी केली, त्याची ज्वारी केली, ज्वारी दळून आणली, त्याचं पीठ तयार झालं, त्या पिठाचे त्याच्या आईने काय केलं? भाकरी केल्या, आणि असं ताक जेवायला दिलं, आणि त्याच्याच ताट्यामधलं म्हणजे सगळं कुणी केलंय? बापाने केलंय. आणि हे नुसतं आयत्या जेवायला गेलाय. कोणाचा? पोरग बापाच्या ताट्यामध्ये, आणि त्यातला जे घास घेतला आणि बापाला भरावला का नाही. मग पिता रागवतो का त्याच्यावर? सांगा बरं. रागवत नाही पिता. त्याचे मन प्रसन्न होते, वा वा बघ ना म्हणले माझं पोरग कसं मला खायला घालतं, माझं कल्याण करेन का नाही, मला संभलिंग का नाही पुढे, सांग बरं आता. असं म्हणतो का नाही बाप? त्याला कौतुक वाटतं का नाही? हा, तसं म्हणजे हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ काय हे सगळं तुम्ही करून घेतलंय, फक्त माझ्या मुखातून काढलाय तुम्ही बाहेर. सांग बरं, मग त्यातून मला काय त्रास आहे? म्हणजे सगळा त्रास कोणी सहन केलाय? अर्थशिवाय करण्याचा.
तुम्ही केले, म्हणजे कुणी सद्गुरूने केले का नाही, ते त्यांना सांगायचंय. म्हणून तशीची ही कथा, तुची ग्रंथू तुची कविता, ते तर कोणी घ्यावी अहंता, मी करता म्हणून काय. त्याचप्रमाणे इथे प्रेमाची भावना आहे. काय प्रेमाची भावना इथं. ग्रंथ हे तुम्हीच आहेत. ग्रंथ कोण येतं, तुम्हीच येतं. त्यातले शब्द हे तुम्हीच येतं. आणि हे ग्रंथ करणारे पण तुम्हीच येतं. आणि ते तर मी करणारा असा खोटा मी अभिमान कशाला धरू, सांगा बरं आता. हा ग्रंथ तयार करणारा मी आहे, कोण, एकनाथ, असा कशाला मी खोट्या अर्थ धरू. म्हणून गुरुने सांगितलेली अहंता, शेकी राहो निधीची सोहमता, ते तुम्ही कवी करता, हे सर्वता न सरे पै. गुरुंनी मला अहम शून्य केले. कसं केलं, अहम शून्य केलं. अहम शून्य म्हणजे अहम देह, म्हणजे देह भावातून त्यांनी मला पूर्णपणे काढून टाकलं, शून्य करून टाकलं. आता मी देह आहे ही भावनाच माझ्या ठिकाणी राहिली नाही. आणि काय केलं, शेवटी सोहम ही कल्पनाही ठेवली नाही. शेवटी बघा, मी देह केलं, मग मी देह कशाने काढलं, सोहमनी काढलं. मी ब्रह्म आहे. मी देह कशाने गेला, मी ब्रह्म याने गेला. आता मी ब्रह्म ही कल्पना पण ठेवली आणि ती पण नष्ट करून टाकली. मग आता मी देह गेला, कशामुळे गेला, मी ब्रह्माने गेला. मग आता मी देह गेला की मी ब्रह्म तर शिल्लक राहील का, नाही राहत. तो पण राहत नाही ना, का तो पण निघून जातो. तसं त्यामुळे मी करता, मी कवी हा संकल्पही शिल्लक राहिला नाही, अभिमान नष्ट झाला. मी करता, मी कवी आहे ना, म्हणजे हा ग्रंथच निर्माता मी आहे, मी तयार करणार आहे का नाही, मी याचा कवी झालोय, हा अभिमान शिल्लक राहिला नाही. का नाही शिल्लक राहिला, कारण करता आणि अकर्ता भाऊच ठेवला नाही गुरुनी. ठेवला का, नाही ठेवला. म्हणजे मी देह करणार कोण आहे, देह का नाही. आणि ठीक आहे, मग देह भाव गेला कशाने, मग मी ब्रह्म आहे. म्हणजे मी देह हाही भाव राहिला नाही, मी ब्रह्म आहे हाही भाव राहिला नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक वगी आली, तैशे मी ब्रह्म हे विसरे, तिथे जगतही ब्रह्म बरे, हेही सांगेन तेही विरे ब्रह्म पण आहे. म्हणजे मी देह हा पण भाव गेला, जगत ब्रह्म, मी ब्रह्म आहे हा पण भाव गेला, जगत ब्रह्म हाही भाव गेला. काही शिल्लक राहिलं नाही तिथं. त्याला म्हणायचं आत्मन्या. म्हणजे कापुराच्या वाती, उजळलेल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. म्हणजे आधी कापूर होता, मग कापराला अग्नीची गाठ पडली, म्हणजे काय त्याला अग्नी लावला म्हणले. मग आता कोण झाले, दोन झाले, कापूर झाला, एक अग्नी झाला. मग कापणी आणि अग्नी एकत्र आले म्हणजे काय झालं, आता ते अग्नी ते कापराला जाळून टाकलं, भस्म करून टाकलं. खाली शिल्लक काय राहिलं, राख सुद्धा नाही. राख काय शिल्लक राहिलं ना, तसं हो नाही म्हणले. आता तसं काय हे हो नाही म्हणले. मग असं जर असेल तर सांगा बरं, मग अभिमान राहीन का मी ग्रंथ करणार आहे म्हणून, नाही राहणार. म्हणून सुचिता अहंकाराचा झाडा, सूचनाची होय त्याचा जोडा, तो आपण या ते म्हणवे वेडा, तोची गडा अतिचतुर. लौकिक अहंकार टाकला तर शास्त्र ज्ञानाच्या अहंकार चिकटला असतो. बघा, लौकिक अहंकार टाकला, लौकिक म्हणजे काय, ओ मी दे आहे, मी ब्रह्म आहे, हे जरी सोडून दिलं असलं, पण शास्त्राचा अभ्यास केलेला आहे ना, ते गप बसत का जावा. त्याचा अहंकार, शास्त्रज्ञान म्हणजे काय, हे वाचन करतोय आपण, ते समजून घेतोय, दुसऱ्याला कीर्तनामधून प्रवचनामधून सांगतोय, हा अहंकार गप बसतो का, नाही ना. हा अहंकार गप बसत नाही, तो चिकटलेलाच आहे. म्हणून जो आपल्या स्वतःला अज्ञानी समजतो तो खरा सुज्ञ होय. बघा, म्हणून काय जो म्हणतो ना मी अज्ञानी, मला काहीच कळत नाही, तो खरा ज्ञानी येत. आता काय नाही बा मी सांगू शकत, का सांगू शकत नाही बरं, हा म्हणतो हा ज्ञानी खरा कस काय, कारण जर म्हणतो तो वेदाला सांगता आला नाही, पुराणाला सांगता आला नाही का नाही, परत शास्त्राला सांगता आला नाही, शेषाला सांगता आला नाही, साधू संतांनी ते सोग म्हणले त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे मौनच आहे, ते बोलू शकत नाही, मग मी कसं काय सांगेन. आपण तर मस्त कीर्तन प्रवचनामधून थांबकून सांगतोय, मग हे जुळ काही सांगणं झालं का, नाही. म्हणून जो त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, जो गप आहे तोच खरा सुज्ञ म्हणायचा, तोच खरा ज्ञानी आहे, त्यालाच खरं ज्ञान झालंय. ज्ञानेश्वरीमध्ये पण एक गोबी आलेली बघा या संदर्भात. ज्ञानेश्वर महाराज म्हणते, जो म्हणतो ना मला कळलं त्याला काहीच कळलेलं नसतं, आणि ज्याला जो म्हणतो ना मला काहीच कळलं नाही, मला काहीच कळलं नाही, त्याला खरं कळलेलं असतं. ज्ञानेश्वरीमध्ये गोबी 13व्या अध्यायामध्ये. मग तैशीची ही होईल वार्ता, या लागे श्री गुरुनाथा, चरणी ठेवीला माथा, करता करविता तुची, म्हणून हे मी ग्रंथ करता आहे, असा संकल्प मनात जर बाळगला तर माझी तशी स्थिती होईल. बघा, मी जर ग्रंथ करता असं जर मी म्हणलो ना, मी केला बरं का ग्रंथ, मी केला, माझ्यामुळे तयार झाला बरं का, असा जर मी संकल्प जर केला ना, तर म्हणले मी काय झालं, बावळटी झालो का नाही, सांगा बरं, मला काय कळलं का, मग काहीच नाही. यास्तव हे गुरु महाराज, मी तुमची चरणी मस्तक ठेवतो, करता करीत सर्व तुम्हीच आहेत. म्हणून एवढे बोलण्यापेक्षा ना मी एक करतो, म्हणले हे गुरु राया, तुमच्या चरणावरती मस्तक ठेवतो, आणि जे झालंय ना, जे होतंय ना सगळं तुमच्या सत्तेने होतंय. इथं काहीच नाही, इथे फक्त कळसूत्री बावली आहे का नाही, त्याला कसं हलवायचं, त्याला कशा उड्या मारायला लावायच्या, त्याला कसं बोलायला लावायचं, हे सगळं कोण करतंय, हे गुरु राया, हे तुम्ही करताय. हा त्यांचा काय
ही श्रद्धा आहे त्यांचा, हा विश्वास आहे त्यांचा, ठाम विश्वास आहे त्यांचा एकनाथ महाराजांचा. आपल्या किती आहे सद्गुरू करतात म्हणून. आपण तर म्हणतोय, मी तर म्हणतोय बाबा आता मला प्रवचन करा, आता असं प्रवचन आलंय आणि काय बोलू, मला बोलता येईल का, सांगा ना मला तुम्ही. आता हा काय आपला विश्वास झाला का? नाही. याच्यावरती याचा अर्थ काय झाला, आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवला. कोणावरती? सद्गुरूवरती. का विश्वास दाखवला? म्हणजे याचा अर्थ मी कुठेतरी कमी आहे, अजून मी कोणतरी वेगळा आहे का नाही, मला येईल का, मला जमल का. पण आपल्याला हे लक्षात येतं का आपल्या, की हे बोलावणार कोण आहे? सद्गुरू आहे का नाही? चालवणार कोण आहे? सद्गुरू आहे का नाही? मग आपलं इथं काय आलं, इथं जे होईल ती होईल. पण असं होतं का, बोलताना असं सांगताना मात्र येतंय, पण अशा वेळेस इतर वेळेस हा आपला कमीपणा आहे. हा काय आपला कमीपणा आहे. मागील ग्रंथ संगती पंचमाध्यायांचे अंते, नारद वसुदेवा प्रति बोलीला भूपती ते ऐशी. मग मागील अध्यायातील जर संदर्भ जर पाहिला तर 5व्या अध्यायाची शेवटी नारदानी वसुदेवाला असे सांगितले होते. बघा, नारदानी वसुदेवाला काय सांगितलं होतं आपण पाहिलं शेवटला 5व्या अध्यायामध्ये. काय सांगितलं? नारदानी वसुदेवाला सांगितलं, हे वसुदेवा, तुमच्या पोटी जो जन्माला आलेला ना तो परमात्मा आहे, तोच ब्रह्म आहे का नाही. महापरमात्मा श्रीहरी लीला विग्रह देहधारी, अवतरला तुमचे घरे भाग्य करे नटनाट्ये. हा श्रीहरीच परब्रह्म परमात्मा असून तो मनुष्य देहाने लीला करण्यासाठी तुझ्या पोटी जन्माला आला. हा तुमच्या सद्भाग्याने तुमचे त्यांनी नाना लीला करून दाखवल्या, पुढं तुमच्या घरी येऊन हे नाही, तुमच्या कुळामध्ये येऊन. म्हणून हा ईशाचाही निज येशू, वैकुंठीचा निज वासू, परमात्मा परेशू जगदीशू श्रीकृष्ण. म्हणून हे श्रीकृष्ण देवांचाही ईश्वर असणारा, वैकुंठीचाही सम्राट परमात्मा असून परावाणीचा ईश्वर आणि जगताचा ईश्वर आहे. बघा, हा कसा, हा श्रीकृष्ण कोण आहे? जो तुमच्या पोटी जन्माला आलाय ना, असा असणार हा श्रीकृष्ण. तो देवांचा ईश्वर आहे, म्हणजे आदिदेव का नाही, देवांचा ईश्वर. वैकुंठीचा सम्राट आहे तोच परमात्मा, तोच परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे परम असा असणारा आत्मा, सगळ्यात श्रेष्ठ असणारा आत्मा म्हणजे तोच आहे. परावाणीचा ईश्वर आहे. परावाणी सुद्धा कोणी त्याच्या अंगिरमध्ये कारण असा असणारा तो जगताचा ईश्वर आहे. म्हणजे सगळा कोण आहे? हा अख्ख्या जगाचा तो बाप आहे. बाप कोण? श्रीकृष्ण. तुमच्या पोटी जन्माला आलाय तो, असं नारद मुनींनी वसुदेवाला सांगितलं 5व्या अध्यायामध्ये. मग तेचे नारद वचनाप्रमाण प्रार्थावया श्रीकृष्ण, मिळवनिया देवगण द्वारकेशी जाण सोय आले. म्हणून नारदाचे बोलणे देवांनी दिव्य श्रुतीने आपापल्या स्थानी ऐकले. बघा, नारदाने जे बोललं होते, वसुदेवाला जे सांगितलं ते देवांनी काय केलं? दिव्य श्रुतीने, म्हणजे दिव्य श्रुतीने म्हणजे दिव्य कानाने ऐकलं. आणि श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सर्व देव एकत्र जमून द्वारकेत अवतीर्ण झाले. बघा, म्हणजे असा असणारा परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला श्रीकृष्ण तो ईश्वर आहे काय, तो परमात्मा आहे काय, हे त्याला कधी कळलं? नारदाने वसुदेवाला सांगितलं तेव्हा ही सगळी स्वर्गातली देव एकत्र आले. सगळे काय जे स्वर्गातलीच नाही बरं का, सगळे जेवढे आहेत ते, जेवढे धाम आहेत ना, ते सगळ्या धामातले देव एकत्र आले आणि त्यांनी काय केलं? एकत्र मिटिंग घेतली. कशासाठी? त्या भगवंताची प्रार्थना करण्यासाठी सगळे एकत्र आले. द्वारकेमध्ये काय झाले? प्रकट झाले ते द्वारकेमध्ये. आता ठीक आहे, पुढचं पाहूया आपण नंतर, उद्या का नाही. आता आपण इथंच थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.